साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजपाने 4 वर्षात केलं काय? मालक बापूंना खुश करण्यापलीकडे केलं काय? असं म्हणत सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्रित येऊन भाजपाच्या गलतान कारभारावर नाराजी व्यक्त केली। शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती। त्यापूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्रित येऊन भाजपाच्या गलतान कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली। मागील 4 वर्षात भाजपाने महापालिकेच्या अंदाजपत्रक सादर करू शकले नाही, शहराचा सुरळीत पाणीपुरवठा करू शकले नाहीत, प्रशासनाच्या गलतान कारभारावर अंकुश ठेवू शकले नाहीत, असा नाराजीचा सूर आळवीत असताना भाजपाने 4 वर्षात केलं काय? मालक बापू यांची सांभाळी मर्जी दुसरं काय? पालिकेच्या सर्व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन पालिकेच्या सभागृहात भाजपाच्या विरोधात नारेबाजी केली। छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जाहिरात न देणाऱ्या प्रशासनाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जाहिरात न देणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। पाणी द्या, नाहीतर पुढच्या खाली करा। पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर पुढच्या खाली करा। गलतान कारभार करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, गलतान कारभार करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, पाणी न देणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, पाणी न देणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, महापुरुषांचं आव्हान करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो। पालिकेची सत्ता सांभाळण्यात भाजपा हा सक्षम नाही, त्यांनी सोलापूरकरांचा विश्वासघात केला आहे, असं म्हणत सर्वपक्षीय नेत्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उडवली। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपने काल तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना सुद्धा आपल्याला जाहिराती देण्याचा आदेश असताना सुद्धा त्यांनी जाहिरात नाही दिली। खरं तर ही परंपरा आपल्या महापुरुषांचा अपमान करणारीच आहे। अशी परंपरा जर आज आपण खपवून घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपल्या जे राष्ट्रीय सण असतील, यावेळेस आपण जाहिरात देऊन आपलं अभिवादन करतो, पण ही खंडित करण्याचं काम जर सत्ताधारी करत असतील तर ती निषेधार्थ आहे। तुम्ही बघितलं असेल आज प्रत्येकाच्या हातामध्ये बोर्ड आहेत, त्या बोर्डावर एक एक विषय अशा पद्धतीचे लिहिलेले आहेत की त्या विषयाचा सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांचा डायरेक्ट संबंध असलेले असे विषय आहेत। आज सुविधा कमी आणि कर्ज आहेत, आज करवाढीचे बरेचसे विषय आज सभागृहात येणार आहेत, त्या सर्व विषयाला आमचा विरोध आहे। आम्ही सगळे एकत्रित येऊन ते विषय हाणून पाडू, एवढं मी सांगतो। महापुरुषांच्या जाहिराती आपण दरवर्षी देत आलेलो आहोत आणि यावर्षी काय झालं माहिती नाही, तर भाजपने आणि प्रशासनाने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे जाहिरात न देता। महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आले आणि महाराजांचं नाव घेऊनच सत्तेत आले। दुसरी बाजू आहे की पाणी जे आहे आज आपण कंपनी 4 दिवस 5 दिवसावर गेलेला आहे आणि कुठलंही हे न करता बाकीच्या आजच्या सभागृहामध्ये जे विषय आहेत त्यात सगळे दरवाढीचे विषय आहेत आणि एकीकडं तुम्ही कुठल्याही सुविधा दिल्या नाही, दुसरीकडं कोरोनामुळं वर्षभर लोकांचं पूर्ण वाया गेले, सगळे धंदे कोलॅप्स झालेले आहेत, लोक कर्जबाजारी झालेले आहेत, बँकेचे हप्ते गेलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर परत करवाढ केली तर व्यापारी टिकू शकणार नाही, सोलापूरचा व्यापार पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळं कुठलीही करवाढ करू नये अशी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेजण त्यांना विनंती करतोय। आणि अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना तुम्ही ज्या आश्वासनं देऊन सत्तेवर आलात त्या कुठलाही तुमचा अजेंडा जर तुम्ही काढून बघितला तर तो पाळलेला नाही आहे, त्यामुळे त्याचा खुलासा त्यांनी करावा। नेमकं सत्तेवर येताना जे खोटं बोलून सत्तेवर आले त्याच्या बाबतीतला खुलासा त्यांनी करावा। कोरोना काळामध्ये सगळे व्यवसाय धंदे तेच सांगितलं ना, रस्त्याचं सुद्धा नियोजन अजिबात नाही आहे आणि त्यामुळं धूळ तर वाढलेलीच आहे, लोक आजारी तर पडतायतच एकी बाजूला, पण व्यापाऱ्यांचा व्यापारसुद्धा त्याच्यामुळं ठप्प झाला आहे, कारण लोकांना त्यांच्या दुकानापर्यंत सुद्धा पोचता येत नाही। ही परिस्थिती आहे, त्याच्यावर कुठलंही कंट्रोल ते आणू शकत नाही आहे। त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा सभागृहात सुद्धा अनेक वेळा सदस्यांनी उपस्थित केलं सुद्धा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचं काम चालू आहे। सोलापूर शहरामध्ये जी सोलापूर शहराची बकल अवस्था झाली, या संदर्भात सर्व सभागृहातल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आम्ही शहरामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षामध्ये BJPने काय केलेलं आहे, प्रशासनाचं धोरण या ठिकाणी आम्हाला समजत नाही, पण आम्ही हे फलक लावून या ठिकाणी निषेध केलेला आहे। अनेक विषय असे आहेत की दर आणि दरवाढ, शुल्कवाढ, बगीचे ओसड आहेत आणि इथं मात्र बगीच्याला लहान मुलाला 10 रुपये, मोठ्या माणसाला 30 रुपये। आज अजेंडावर सगळे विषय बघितले
तर कर वाढचे आहेत. भारतीय जनता पार्टी सत्तेवर येताना सांगितलं की दररोज पाणी देऊ. आज 5 दिवसाला पाणी मात्र बिल मात्र 365 दिवसाचा घेत आहे. आता तुम्ही बघताय की प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ करत असताना एकीकडे सोलापूर शहराला तुम्ही सुविधा देऊ शकत नाही. आता तुम्ही सांगताय की ह्यामध्ये टॅक्सची वाढ होते, झाडूपट्टी वाढ होते. आज झाडूपट्टी तुम्ही हे वाढ करत असताना सोलापूर शहरामध्ये 4 दिवसाला 1 रूटवर बाई ती झाडाला. ह्यांच्याकडे रॉडवाले नाहीत, झोनची निर्मिती नाही, चेअरमन स्कूल बोर्डला चेअरमन नाही, स्टँडिंगला चेअरमन नाही. एवढी वाईट स्थिती ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झाले. अनेक वर्ष झालं बजेट नाही आणि एकीकडे तुम्ही सांगताय की टॅक्समध्ये वाढ करता. आयुक्त साहेबाला देखील आम्ही या ठिकाणी सांगू शकतो की किरकोळ वाढ करू नका, सोलापूर शहरातल्या लोकांना छळू नका. वाढ करायची असेल तर अनेक तुम्हाला आम्ही या ठिकाणी सोच सांगू शकतो की तिथं तुम्ही मोठ्या प्रमाणात वाढ करा. गरिबाला सोलापूर शहरातल्या छळू नका. भारतीय जनता पार्टीचा जे अजेंडा आहे तुम्ही सत्तेवर येताना सांगत होता आणि सत्तेवर आल्यावर सगळे आश्वासन त्यांनी या ठिकाणी विसरले. त्यामुळं शिवसेना, काँग्रेस, MIM, आमचे आनंददादा, राष्ट्रवादी ह्या सगळे आज एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या आता महापौर आणि कर्ली ह्या दोघं ह्या ठिकाणी मालकाला खुश करण्याशिवाय दुसरं काय नाही. बापूला यादी दाखवली आणि मालकाला यादी दाखवली. गेल्या 8 दिवसाला ह्यांचं हेच चालू आहे. हे तुम्ही थांबा. सभागृहात जी आहेत त्या लोकांमध्ये तुम्ही मिसळा आणि सभागृहात चालवा. वेळोवेळी सभागृह बंद पडता आणि सभागृह मिटिंगमध्ये पळून जाता. मिटिंगमध्ये न पळून जाता ह्या सभागृहात चाललं पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे. कर आणि दर वाढला सगळ्यांचा या ठिकाणी विरोध आहे.